नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 20 सोडवणार आहोत। यामध्ये दोन प्रश्न आहेत आणि हे दोन्ही प्रश्न सोडवित असताना अँगल्स इन लिनियर पेअर ही कन्सेप्ट आणि अपोजिट अँगल कन्सेप्ट हे क्लिअर असणं आवश्यक आहे। आपणास अँगल्स इन लिनियर पेअर्स माहीत आहेत, परंतु अपोजिट अँगल्स म्हणजे काय हे आपण पाहू आणि नंतर हे दोन प्रश्न आपण सोडवू। ह्या दोन लाईन्स एकमेकांना एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यानंतर येथे हा अँगल होतो, हा होतो, हे चार प्रकारचे अँगल तयार होतात। तर हा अँगल याच्या अपोजिट म्हणजे याच्या पाठीमागे विरुद्ध दिशेला असणारा हा अँगल, हे दोन्ही अँगल इक्वल असतात, यांचे मेजरमेंट हे इक्वल असतात। किंवा हा जर अँगल घेतला आपण तर याचा अपोजिट अँगल हा होतो आणि हे मेजरमेंट इक्वल असतात। कशामुळं? समजा हे ए बी सी आणि डी, समजा आपण ए इक्वल टू सी प्रूव्ह करू। आता ए आणि बी हे दोन अँगल कसे आहेत? अँगल्स इन लिनियर पेअरमधले आहेत, म्हणजे ए प्लस बी इक्वल टू 180 होते, हे आपणास माहीत आहे। पण बी आणि सी हे दोन्ही अँगल या लाईनवरचे लिनियर अँगल आहेत, म्हणून बी प्लस सी इक्वल टू 180 होईल। तर आता ह्यात राईट साईड इक्वल असल्यामुळं म्हणजे ह्या साईड लेफ्ट साईड इक्वल आहेत, ए प्लस बी इक्वल टू बी प्लस सी लिहू शकतो आपण। दोन्ही साईडला बी आहे म्हणजे कॅन्सल झालं, तर काय येईल? ए इक्वल टू सी, म्हणजे एचं जे मेजरमेंट आहे तेच मेजरमेंट सीचं आहे, म्हणजे हे अपोजिट अँगल हे इक्वल असतात, हे आपणास प्रूव्ह झालेलं आहे। सोडूया आता प्रश्न। ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे। येथे लाईन्स ए सी ही एक ए सी लाईन आणि बी डी ह्या दोन लाईन एकमेकांना पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत आणि मेजर ऑफ अँगल ए पी डीचं मेजरमेंट दिलेलं आहे 47 डिग्री। तर आपणास हा अँगल आणि हा अँगल ह्या तिन्ही अँगलचे मेजरमेंट काढायचे आहेत। तर सोडूया। फ्रॉम फिगर अँगल ए पी डी हा अँगल आणि ए पी बी हे दोन अँगल कसे आहेत? लिनियर पेअरमधले आहेत, कारण एक साईड कॉमन आहे त्यांची आणि उरलेल्या दोन साईड ह्या अपोजिट रे आहेत, म्हणजे एका लाईनवर ह्या बी डी लाईनवर हे दोन अँगल तयार झालेले आहेत, म्हणून ह्या दोन्ही अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री असते, कारण ते अँगल्स इन लिनियर पेअरमधले आहेत। फ्रॉम फिगर अँगल ए पी डी अँड अँगल ए पी बी are angles in linear pairs। त्यामुळे ह्या दोघांची मेजरमेंट हे 180 आहे। मेजरमेंट ऑफ अँगल ए पी डी प्लस मेजर ऑफ अँगल ए पी बी इक्वल टू 180। त्यापैकी आपणास ए पी डीचं मेजरमेंट दिलेलं आहे 47, हे मेजरमेंट दिलेलं आहे 47 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल ए पी बी आपणास कॅल्क्युलेट करायचं आहे 180 डिग्री। देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए पी बी 180 हे 47 या साईडला मायनसमध्ये येतील। देअरफॉर मेजर ऑफ अँगल ए पी बी इक्वल टू 133 होईल, म्हणजे ए पी बीचं मेजरमेंट किती आलं? 133 डिग्री, कारण दोघांची ॲडिशन 180 येते। आता हा अँगल ए पी बी आणि बी पी सी ह्या अँगलचा अपोजिट अँगल आहे, याच्या पाठीमागे आहे, म्हणजे विरुद्ध अँगल आहे, त्यामुळे हे दोघांचे मेजरमेंट इक्वल असतात। अँगल ए पी डी अँड अँगल बी पी सी आर अपोजिट अँगल्स।
अपोजिट असल्यामुळे याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट इक्वल आहे. देअरफॉर मेजर ऑफ अँगल APD इक्वल टू मेजर ऑफ अँगल BPC इक्वल टू 47 दिलेलं आहे APDचं मेजरमेंट आपणास, म्हणजे ह्या दोघांची मेजरमेंट 47च येतील. आपणास हे कॅल्क्युलेट करायचं होतं BPC. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BPC 47चा आहे, कॅल्क्युलेट झालेला आहे. APB काढला, BPC काढला, CPD. आता CPD म्हणजे हा अँगल ह्या अँगलचा अपोजिट अँगल होईल. हा अँगल या अँगलचा अपोजिट अँगल होतो. याचं 133 होतं, मग याचंही 133च येणार. नाऊ अँगल APB अँड अँगल CPD होईल. CPD are opposite angles, are opposite असल्यामुळे त्यांची मेजरमेंट हे इक्वल आहेत. APB इक्वल टू मेजर ऑफ अँगल CPD इक्वल टू APB आपण काढलेलं आहे इथं 133 म्हणजे हे कॅल्क्युलेट करायचं होतं आपणास, ते कॅल्क्युलेट झालेलं आहे. मेजर ऑफ अँगल CPD इक्वल टू 133 डिग्री. नेक्स्ट पहिल्या प्रश्नासारखाच दुसरा प्रश्न आहे. पहिल्या प्रश्नामध्ये 47 दिलं होतं, येथे फक्त x दिलेला आहे. त्याप्रमाणे सॉल्व करूया. फ्रॉम फिगर ह्या दोन लाईन M मध्ये इंटरसेक्ट झालेल्या आहेत आणि हा अँगल x डिग्रीचा आहे. हा अँगल xचा आहे, पण हे दोन अँगल कसे आहेत? लिनियर अँगल आहेत. त्यामुळे हे दोघांचे ॲडिशन 180 यायला पाहिजे. फ्रॉम फिगर अँगल PMR angle PMR and angle PMS are angles in linear pairs. Therefore angle PMR plus measure of angle, इथे मेजर घेऊ, मेजर ऑफ अँगल PMS 180 होईल. त्यापैकी PMR हे मेजरमेंट x दिलेलं आहे आपणास, म्हणजे x प्लस मेजर ऑफ अँगल PMS इक्वल टू 180. देअरफॉर अँगल ऑफ मेजर ऑफ अँगल PMS इक्वल टू 180. हे x प्लसमध्ये या साईडला आल्यानंतर मायनस होतील, -x म्हणजे दोघांची डिग्री. हे आन्सर येईल आपलं PMS. हे x असल्यामुळे हे किती आलं? 180 - x झालं. आता या अँगलचा हा अपोजिट अँगल आहे, त्यामुळे हे x डिग्री आहे, तर हे पण x डिग्री होईल. अँगल SMQ काढायचा. PMS काढलेला आहे आपण. आता SMQ हा अँगल या अँगलचा अपोजिट अँगल आहे. अँगल PMR and angle SMQ are opposite angles. अपोजिट असल्यामुळं मेजरमेंट ऑफ अँगल PMR इक्वल टू मेजर ऑफ अँगल SMQ इक्वल टू PMR आपणास x दिलेला आहे, म्हणजे हे x डिग्री होईल. आपणास SMQ पाहिजे होतं. देअरफॉर मेजर ऑफ अँगल
SCM फक्त सेपरेट लिहिलं इक्वल टू x डिग्री. SCMQ कॅल्क्युलेट केलं आपण, हे आलं x. हा अँगल काढायचा आहे QMR. हा अँगल काढण्यासाठी ह्या अँगलचा अपोजिट अँगल आहे, त्यामुळे हे जे मेजरमेंट आहे तेच याचं येणार आहे. 9 अँगल PMS अँड अँगल QMR are opposite angles. Therefore, measure of angle PMS equal to measure of angle QMR equal to PMS. आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे 180 minus x डिग्री. Therefore, measure of angle QMR किती येईल 180 minus x डिग्री. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.